वक्त खेलता भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन है। वक्त खेलता भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन है। सबके दर्द अलग अलग है लेकिन हौसला सबका एक जैसा है। लेकिन हौसला सबका एक जैसा है। कोई हताश होकर निखर जाता है, कोई हताश होकर निखर जाता है, तो कोई संघर्ष करके निखर जाता है। ऐसे ही संघर्ष करके निखरे हुए हैं हमारे सभी अतिथि। तो अभी हम हमारे अतिथियों का मनोगत सुनने वाले। सबसे पहले मैं कार्यक्रम के प्रमुख अतिथि श्री मोहन गायकवाड़ सर, इनसे विनती करती हूँ कि वो अपना मनोगत व्यक्त करें। प्लीज सर। मोहन नमस्कार, 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 धन्यवाद। आज राजाराम बापू मिलिटरी स्कूल इस्लामपूर यांचा वार्षिक पारितोषिक समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले, ज्यांनी देशसेवा आणि समाजसेवेमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा शैक्षणिक संस्था असतील किंवा सैनिकी पॅटर्नच्या शाळा चालवून जे काम करतात ते आदरणीय सुधीरजी सावंत साहेब, त्याचबरोबर इथं व्यासपीठावरती विराजमान असलेले माननीय अमित कुमारजी माने साहेब, CEO जम्मू कॅन्टोन्मेंट बोर्ड, त्याचबरोबर नव्यानंच राजाराम बापू कारखान्याची धुरा ज्यांनी हाती घेतलेली आहे आणि समर्थपणे तो वारसा पुढं चालवत आहेत, ते एक युवा नेतृत्व माननीय प्रतीकदादा पाटील साहेब, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक माननीय संजयजी हरोगडे साहेब, सांगली डिस्ट्रिक्ट बँकेचे चेअरमन माननीय पाटील साहेब, या संस्थेचे सर्वा, त्याचबरोबर याचे संस्थापक माननीय विनायक पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्या सोबत प्रत्येक क्षणी सोबत असणाऱ्या मनीषाताई आणि इथं व्यासपीठावर बसलेले सर्वच, आता सर्वच मान्य, पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण जिल्ह्याचा व्याप सांभाळत असताना मी वेळेवर यायचं ठरवलं होतं, परंतु अचानक काही प्रकरणं अशी समोर येतात की त्याला वेळ देणं भाग पडलं आणि त्यामुळं पहिल्यांदा मी विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आणि आत्ता ज्या ज्या खेळाडूंना, ज्या ज्या विजेत्यांना या ठिकाणी बक्षीस मिळालं किंवा हे प्रातिनिधिक स्वरूपात होतं, मला माहीत आहे, मी 2003 पासून या शाळेच्या संपर्कात आहे। 2007ला मी इथं याच वाळवा पंचायत समितीकडे विस्तार अधिकारी होतो, त्यानंतर 2019 ते 15 ते 19 या कालावधीमध्ये एक गट शिक्षणाधिकारीसुद्धा इथं होतो, त्यामुळे इथल्या प्रत्येक शाळेशी माझी नाळ जोडलेली आहे आणि खास करून राजाराम बापू मिलिटरी स्कूल जे आहे याच्याशी जास्त आहे, कारण या शाळेचं स्थलांतर जे आहे, जे कासेगावमधनं झालं हे बऱ्याच जणांना माहीत नाही, ते स्थलांतर कदाचित कायद्याच्या कचाट्यात अडकणार होतं आणि त्यावेळेला मदत जी आहे ती माझ्या टिप्पणीनं किंवा माझ्या लेखणीनं झाली होती आणि म्हणून आपण आज एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये जो हे झालेलं आहे आणि त्यामुळं एक वेगळा ऋणानुबंध जो आहे, हा ऋणानुबंध मनीषाताई असतील किंवा आमचे मित्र विनायकरावजी पाटील साहेब असतील यांचा आहे आणि त्यामुळं आज एक म्हणजे येवलेसे लोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी, असा वेलू गगनावरी गेलेला पाहिल्याचं समाधान इथं बसलेल्या प्रत्येकाला, व्यासपीठावरच्या बसलेल्या प्रत्येकाला आणि समोर बसलेल्या पालकाला झाल्याशिवाय राहत नाही असं मी निश्चितपणे आणि अभिमानानं म्हणू शकतो। कारण आम्ही या शाळेची जी वाटचाल आहे, जी घौडदौड आहे, ती वेगवेगळ्या माध्यमातून पाहत असतो, आपण सुद्धा त्याचे सगळे प्रत्यंतर घेत असतो। कला क्षेत्र असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे, सांस्कृतिक असू दे
किंवा वेगवेगळ्या स्पर्धा असू देत, या ठिकाणी या शाळेचे विद्यार्थी नाहीत असं नाही आहे. म्हणजे 100-200च्या पटामध्ये सुरू झालेली शाळा आज हजारोचा पट उलटून पुढं गेलेली आहे. आणि इथं बसलेल्या प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी या शाळेमध्ये शिकावे, कारण एक संस्काराचं बीज असेल. त्याचबरोबर देशसेवेचे जे काही संस्कार आहेत ते मिलिटरीचं शिक्षण, एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे या कॅम्पसमध्ये मिळतं. चांगल्या पद्धतीच्या क्रीडेच्या सुविधा ज्या आहेत ह्या सगळ्या सुविधा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा एकेका शाळेमध्ये मिळत नाहीत. अशा उत्तम दर्जाच्या सुविधा या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. आणि हे करत असताना हे सहजासहजी निर्माण झालेलं नाही आहे, याला त्यांना अनेक वर्षाचा खडतर परिश्रम आहे. आणि हे दोघंसुद्धा आपल्याला माहीत असेल हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि त्यामुळं त्याचा फायदा इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला होतो. आणि म्हणून आज अनेक खेळ आहेत, म्हणजे आर्चरी असू दे किंवा कुस्ती असू दे, बॅडमिंटन असो, जुडो, कराटे भरपूर आहेत. अनेक याच्यामध्ये आपले शाळेचे विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा गेलेले आपण पाहतो. आणि त्याचं सगळं श्रेय हे या दोघा दाम्पत्यांना आणि त्यांच्या मागं असलेले मग करेसर असतील, प्राथमिकची टीम असेल आणि संस्थेचं जे संचालक मंडळ आहे यांना जातं. खरं तर त्यांच्यासाठी आणि जे जे विद्यार्थी यशस्वी झाले त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि एवढ्यावरती आपण थांबणार नाही. यांच्यामध्ये मला विशेष एक गोष्ट सांगावी वाटते, यांचा आणखी एकदा टाळ्या यासाठी आपण वाजवणार आहोत की जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सर सावंतसाहेबांनाही मला सांगायला आवडेल की अनेक ठिकाणी शाळांचे बँड असतात किंवा त्यांचं संचलन असतं. मी बऱ्याच शाळांना सुचवलं होतं, पण मी ज्यावेळेला विनायक पाटील सरांनी करे सरांना आपला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे जे आहे MCERTच्या वतीनं दरवर्षी एक बँड पथक संचलनची स्पर्धा होते. त्याचं मी त्यांना ब्राउशर आणि हे शेअर केलं आणि त्यांनी सांगितलं की सर आम्ही याच्यामध्ये सहभागी होतो. पहिली संधी आम्ही यांना अशी दिली होती की यांचं हे मी पाहिलं होतं या शाळेचं बँड पथक. आणि हे आमच्या दरवर्षी क्रीडा स्पर्धा होतात जिल्ह्याच्या, म्हणजे जिल्हा परिषद कर्मचारी अधिकारी वगैरे यांच्या, त्या ठिकाणी अतिशय उत्तम असं सादरीकरण यांच्या बँड पथकानं स्वतः आले, स्वखर्चानं आले. त्यांची सगळी जवळपास 40-50 विद्यार्थ्यांची टीम सगळं साहित्य घेऊन आले आणि अतिशय दिमागदार अशा पद्धतीचं पथसंचलन आणि आमच्या क्रीडा स्पर्धाचं उद्घाटन झालं. आणि मी त्याच वेळा ठरवलं की येणाऱ्या वर्षीची जी स्पर्धा असेल त्या वर्षी या शाळेला पुढं पाठवायचं. आणि माझा हा विश्वास या शाळेनं नुसताच सार्थ केला नाही, राष्ट्रीय पातळीवरच्या 26 जानेवारीच्या पथसंचलनामध्ये या शाळेच्या त्या पथकाची निवड झाली आहे. 30 विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक आणि ही मोठी टीम 21 तारखेला तिकडं दिल्ली सर करायला चालली आहे. त्यामुळं दिल्ली बहुत दूर नाही आहे, दिल्ली आता याच्यात आलेली आहे आणि म्हणून यांचं विशेष अभिनंदन आहे. आणि अशा शाळेमध्ये आपला पाल्य शिकतोय. खरं तर मी जिल्हा परिषद शाळांचं हे करणार आहे, कारण मॉडेल स्कूल योजना इथं प्रतीकदादा बसलेत. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जी मॉडेल स्कूल संकल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. जिल्हा परिषद शाळांकडे बघण्याचं हे वाढलेलं आहे. खाजगी शाळांकडे म्हणताना कदाचित म्हणतील हे आमच्या मित्रांची किंवा जवळची शाळा म्हणून म्हणतात, नाही, जे चांगलं आहे त्याला म्हटलं पाहिजे. आणि आपल्याला सगळ्यांना सांगायला की मॉडेल स्कूलचा उपक्रम आता परवाच मी मालेगावला जाऊन आलो मागच्या आठवड्यामध्ये आणि त्या ठिकाणी मॉडेल स्कूलचं सादरीकरण केलं. नूतन शिक्षण मंत्री दादाजी भुसेसाहेब यांनी तो पॅटर्न आता राज्यभरासाठी लागू करायचं झालं. हे निश्चितपणे सांगलीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तशीच यांचं जे संचलन चाललं आहे लक्षात घ्या. आता दिल्लीला जी निवड झाली आहे ती निश्चितपणे आजपर्यंत माझ्या माहितीनं महाराष्ट्रातलं एकही पथक आजपर्यंत दिल्लीच्या त्या संचलनासाठी निवडलं गेलेलं नव्हतं. म्हणून यांचं यश वेगळं आहे, अद्वितीय आहे आणि म्हणून टाळ्या वाजल्या पाहिजेत, अजून वाजल्या पाहिजेत, लक्षात घ्या. आणि जर आपण इथं जर शक्य असेल, माझी विनंती राहील की या कार्यक्रमाचा भाग नाही आहे पण पालकांना कळू दे, जर त्याचं काही व्हिडिओ असेल तर माझी आपल्याला विनंती राहील की काय खरंच मी म्हणतोय ते दिल्लीला गेले ते काय आहे हे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. त्यातलं ते पदलालित्य असेल, विद्यार्थ्यांचं चालणं असेल, त्याचा जो काउंट बरोबर जे हे असेल ते अतिशय अप्रतिम आहे. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी इथं घडत आहेत आणि म्हणून बोलावं तितकं थोडं आहे. मी 2030पासून म्हटले तसं वेळोवेळी आम्ही ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल ती मदत करण्याची आमची भूमिका शाळेबद्दल असतेच. तो ऋणानुबंध असाच राहील. मी जास्त बोलत नाही. जे जे विद्यार्थी यशस्वी झाले, ज्यांनी गॅदरिंगमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला आहे किंवा जे बाहेरून पाठिंबा देतात त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. या शाळेच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.
थैंक यू सर कि आपने आपके मूल्यवान शब्दों से हमें प्रोत्साहित किया। अब मैं श्री बाबा साहेब भोसले सर इनसे विनती करती हूँ कि वो अपना मनोगत व्यक्त करें। प्लीज सर। मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाला असे गेस्ट मिळणं, ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये होतो असे गेस्ट आमच्यासाठी नशिबात नव्हते आमचे। माझ्या आयुष्यामध्ये 10वीपर्यंत मा मिराजदार सगळ्यात मोठे गेस्ट म्हणून लाभले होते। आज असे ब्रिगेडियर साहेब, IAS IPS चेअरमन साहेब, प्रतिष्ठित लोक आज आपल्याला या मुलांना बघायला मिळतात की येणाऱ्या काळामध्ये या मुलांसाठी हे आदर्श लोक इथं बसलेले आहेत। देशाचं खूप चांगलं काम यांच्या हातून ते करत आहेत। तर मी मुंबई या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करत आहे। मी सिव्हिल इंजिनियर आहे। मी फार छोट्या सांगोलासारख्या तालुक्यातून मुंबईला सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे तिथं मी नोकरीसाठी गेलो। 14 वर्ष नोकरी करून मी माझा तिथं बिझनेस करत आहे। सध्या एका खेड्या गावातून जाऊन नोकरी करून 14 वर्षाची नोकरी करून माझं करिअर मी 90 साली 700 रुपये पगारानं चालू केलं होतं। आज मी माझ्या करिअरमध्ये 2024 साली 5000 लोकांना घरं दिलेले आहेत आणि 2000 करोडचा मी प्रोजेक्ट सध्या करत आहे। मुलांना हे सांगू इच्छितो की मी आपल्या आईवडिलांची जी मेहनत आहे आणि आपल्या गुरूंची मेहनत आणि जी शाळा तुमच्यासाठी जी कष्ट घेते, सर्व इथं जे शिक्षकांनी ज्या मुलांना अवॉर्ड मिळाले, ज्यांनी जी कष्ट घेतलेलं आहे, या शिक्षकांसाठी एकदा आपण जोरात टाळ्या वाजवूया। आणि ज्या ज्या मुलांना अवॉर्ड मिळाला, ह्या मुलांच्या अवॉर्डच्या पाठीमागं त्यांच्या आईवडिलांची खूप मेहनत आणि कष्ट असतं। कारण आई त्या मुलाला शाळेत सकाळी 5ला उठल्यापासून शाळेत घालण्यापर्यंत, शाळेत येईपर्यंत सगळं क्रेडिट हे आईचं असतं। मला वाटतं वडील पैसे कमवून आणून घरी देतो, पण मूल घडवण्यासाठी आईचं योगदान खूप मोठं असतं। आज जेवढ्या इथं माता आलेल्या आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। मुलांनी आपल्या आईवडिलाचं नाव, आपल्या शाळेचं नाव, आपल्या गुरुजनांचं नाव सार्थक करण्यासाठी अखंडपणे मेहनत घ्यायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजेत। कष्टाशिवाय पर्याय नाही हे मी सांगू इच्छितो। कारण मी अशा कुटुंबातून गेलेलो आहे की मला फी भरायला पैसे नव्हते, पण मी आज माझ्या गावामध्ये 1000 मुलं शिकणारी मी स्कूल बनवलेले आहे। नर्सरी ते 12वी तिथं मुलं शिकतात की ते मला वाटलं की माझ्या गावासाठी करायला पाहिजे। मान्यवरांनी खूप मोठी मोठी कामं केलेली आहेत। विनायक पाटील, मनीषा ताई मॅडमने ही खूप चांगली इथं स्कूल अशा ठिकाणचं वातावरण यांनी मुलांसाठी दिलेलं आहे। मुलांनी मात्र मन लावून प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे, कारण येणाऱ्या काळात सशक्त नागरिक, देशभक्त तयार करण्यासाठी शरीरावर आणि मनावर जी माणसं काम करतील ते येणाऱ्या काळामध्ये टिकणार आहेत। कमजोर माणसाला या जगामध्ये किंमत राहणार नाही, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अशा राष्ट्रामधून जन्म झालेला आहे आपला। तर आपल्या मुलांचा पराक्रम आपल्या आईवडिलांच्या नावाला, आपल्या गुरुजनांच्या नावाला आणि ह्या इस्लामपूर नगरीला शोभणारा राहो अशा मी सर्वांना शुभेच्छा देतो। मला या कार्यक्रमाला बोलवलं, आमचा सत्कार केला, त्यासाठी मी शुभेच्छा देऊन मी माझ्या विचार थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू। थैंक यू सर। मैं अभी हमारे कार्यक्रम के प्रमुख अतिथि श्री प्रतीक पाटिल दादा इनसे विनती करती हूँ कि वो अपना मनोगत व्यक्त करें। प्लीज सर। राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमीच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित असणारे मान्य ब्रिगेडियर सुधीर सावंत सर, मान्य CO जम्मू कंटेनमेंट मान्य अमित कुमार माने साहेब, उपस्थित असणारे बाबासाहेब भोसले सर,
मान्य मोहन गायकवाड साहेब, जिल्हा परिषद शैक्षणिक अधिकारी, उपस्थित असणारे मान्य संजय हरुगडे साहेब, मान्य विजय पाटील साहेब, किरण शिंदे, मान्य निंबारकर सर, आणि ज्यांनी कायम आवर्जून अनेक वर्ष मला इथं खरं तर 7 वर्षापासून मला कायम एकदा प्रत्येक वर्षी निमंत्रण देण्याचं, खरं पुढाकार घेऊन आवर्जून निमंत्रण देण्याचं काम केलं ते मान्य विनायक पाटील साहेब आणि मनीषाताई. खरं तर पहिलं माझं जे इथं या शाळेला जी भेट झाली ती मला आठवते की 1 ऑगस्टला मला विनायक पाटील साहेबांनी आणि मनीषाताईंनी आमच्या तिथं घरी येऊन सांगितलं की आम्हाला तिथं 1 ऑगस्टच्या कार्यक्रमाला आपण तिथं या आणि तिथं आमच्या युवकांना का मुलांना तिथं संबोधित करा, की त्यांच्याशी संवाद साधा. तर त्यावेळी मला आठवतं की आपला हा कार्यक्रम जो होता तेव्हा हे हॉल काय नव्हतं, तेव्हा ओपन टू स्काय एक जागा होती आणि तिथंच थांबून इथं एक ग्राउंड होतं आणि त्या ग्राउंडवरती बसून आपण इथं मार्च पास्ट बघितला आणि त्यामध्ये तिथून लोकांशी संबोधित केलं. मग त्यानंतर मला परत एकदा मला वाटतं 2 वर्षानंतर एकदा संधी मिळाली, तर तेव्हा आर्चरी कॉम्पिटिशन होती का बॉक्सिंगचं आर्चरीचं कॉम्पिटिशन होती. तेव्हा इथं मी स्वतः मला आर्चरी माहिती नव्हती, पण त्यांनी मला त्या सर जे होते इकडचे हरुगडे साहेब, त्यांनी सरांनी इथं मला दाखवलं की कसं आपण आर्चरी करू शकतो आणि जे त्या शिक्षकांनी समजवलं मग 5 मिनिटात, मग त्याच्यातून आपल्याला कळतं की खरं किती त्या शिक्षकाला त्या खेळाबद्दल आवड आहे आणि त्या शिकवण्याची किती आवड आहे आणि त्यामध्ये मुलांना कसं घडू शकतो चांगल्या पद्धतीने. मग एका नवीन व्यक्तीला जो वय 30 असेल त्यालाही सोप्यापणाने आर्चरी शिकवणं आणि कसं त्याला ते आवड निर्माण करणं हे त्यामध्ये एक आनंदीची गोष्ट आहे जे मी समजतो. आज खरं तर या पारितोषिक कार्यक्रमामध्ये आपण सगळेच इथं उपस्थित आहात आणि आपल्याला माहिती आहे की मी विनायक पाटील साहेबांशी आणि मनीषाताईंशी मी चर्चा करत होतो. तर विनायक पाटील साहेबांना मी विचारलं की वर्षभरात तुम्ही हे बक्षीस देता मुलांना, तुम्ही कसं ठरवता की कुठल्या मुलाला कसं बक्षीस द्यायला पाहिजे आणि कशावरती आपण ठरवतो. कारण कुठल्याही कॉलेजमध्ये गेलं तर आपल्याला माहिती असतं की स्पोर्ट्स डेला आपण कॉलेजची फुटबॉल टीम असेल तर त्या फुटबॉल टीमला प्रथम मार्क मिळाले, आपण त्या फुटबॉल टीमला आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस देतो. आपण क्रिकेटची स्पर्धा असेल तर त्या पहिल्या क्रमांकावरती जो क्रिकेटची टीम येते त्याला आपण पहिलं बक्षीस देतो. पण तेव्हा आपण त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे तुमचं हॉस्टेलचं असेल, तुमचं राहण्याचं असेल, तुमचं खेळामध्ये असेल, तुमच्या शिक्षणामध्ये असेल, या सगळ्याचं मार्किंग हे वर्षभराचं असंच आहे ना. मग चुकत असेल तर सांगा, पण मार्किंग हे सगळ्याचं मार्किंग आपल्या मुलांना आपण देतो आणि त्याच्यामध्ये त्या मुलाचे खरं गुण, मग कुठल्यामध्ये हा मुलगा, कशामध्ये हा मुलगा मागे पडत असेल का कशामध्ये हा मुलगा हा दुसऱ्यांपेक्षा चांगलं काम करत असेल हे आपल्याला कळतं आणि त्याच्यावरती आपण हे पारितोषिक जे आहे या मुलांना आज देतो. आज खरं तर मी फक्त काल परवा माहिती घेतली तर आपल्या या शाळेमध्ये मग रायफल शूटिंग आहे, ॲथलेटिक्स आहे, बॉक्सिंग आहे. आज जर आपण कुठल्याही सुविधा पाहिजे असतील, विनायक पाटील साहेबांना असेल, मनीषाताईंनाशी आपण बोलला तर ते तिथं त्या मुलांसाठी ते सुविधा उपलब्ध करून देतील. आज NCCचा जो मला वाटतं होतं की पहिल्यांदा मी NCCचा इथंच तो मार्च पास्ट तेव्हा बघितलेला, आज त्याच NCCच्या प्रोग्रॅममध्ये त्या मुलांना तिथं राष्ट्रीय पातळीवरती त्यांना पहिलं क्रमांक मिळाले. म्हणून क्रिकेट असो, बॉक्सिंग असो, आर्चरी असो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये करताना आपल्या सगळ्या मुलांना एक ऑलराऊंड एक डेव्हलपमेंट होतं आणि शिक्षणाबरोबर त्यांना पुढंही बाहेर जाऊन शिकण्याची संधी मिळते. आज आपल्या या राजाराम बापू मिलिटरी स्कूलमध्ये मुलं हे फक्त आता आपल्या भारताच्या सीमेच्या आत राहून नाही,
पण बाहेर जाऊन आता फिलिपिन्समध्ये असेल, आपल्या फिलिपिन्समध्ये मला माहिती आहे की MBBS हे जॉर्जियामध्ये जाऊन हे मुलं शिकत आहेत. म्हणून आज हा खरं तर आज अनेक लोकांना पारितोषिक मिळेल, अनेक लोकांना बक्षीस मिळेल, आज अनेक लोकांचा सत्कार इथं केला जाईल. पण मला खात्री आहे की ज्या लोकांनाही इथं ज्या मुलांचा सत्कारही नाही झाला इथं, मला खात्री आहे की पुढं जाऊन विनायक पाटील साहेबांचं, मनीषा ताईंचं आणि त्यांच्या सगळ्या ह्या कॉलेजचं त्या प्रत्येक मुलावरती बारकाईने लक्ष आहे. म्हणजे ज्यामध्ये त्या पुढच्या त्याचं कुठंही तो कमी पडत असेल तर मला खात्री आहे राजाराम बापू मिलिटरी स्कूल हे म्हणजे ज्या पद्धतीने मला कमी वेळेत आर्चरी शिकवली, ज्या पद्धतीने मला इथं बॉक्सिंगचं पण रायफल शूटिंग पण हे दाखवलं, तर त्या आवडीने म्हणजे स्वतःचं मन लावून सगळं म्हणजे ज्या पद्धतीने अनेक वर्षापासून ह्या शाळेची प्रगती होते त्याच पद्धतीने ते पूर्ण वेळ देऊन त्या मुलाच्या पाठीशी राहून त्याचीही प्रगतीची वाट, हे प्रगती कशी व्हावी ह्या पद्धतीने त्यांचा विचार करतील. आज आपण सर्व इथं आला, मला आपल्याशी सर्वांशी संवाद करायची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी, सर्व विजेत्यांनी ज्यांना आज बक्षीस मिळत आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir, for your valuable guidance. Now, I would like to request Mr. Amit Kumar Mane, sir, for your motivational speech. Please, sir. गुड मॉर्निंग आणि सुप्रभात. माननीय व्यासपीठ, ब्रिगेडियर सावंत सर, भोसले साहेब, गायकवाड साहेब, संजय हारगुडेजी, विजय पाटीलजी, प्रतीकदादा पाटीलजी आणि इथे जमलेले विद्यार्थीगण आणि पालक, सर्वप्रथम मी विनायक सर आणि मनीषा मॅडम यांचा आभारी आहे की या एवढ्या देखण्या कार्यक्रमातला मला तुम्ही बोलवलंत. आणि मी जेव्हा शाळेचा प्रोफाईल बघत होतो तर मला असं वाटलं की एवढी इम्प्रेसिव्ह शाळा आपल्या भागात दुसरी नसेलच, की अकॅडमिक्स आहे आणि स्पोर्ट्समध्ये पण तुम्ही एवढं यश मिळवलेलं आहे. आणि मला इथे जेव्हा आमंत्रित करण्यात आलं, मला इथं फेलिसिटी आयडॉल म्हणून बोलवण्यात आलं, तर मला असं वाटलं की जे माझा बायोडाटा तुमच्यासमोर वाचण्यात आला की इंजिनिअरिंग झालं, IITमध्ये गेलो, UPSC झालं, परंतु हे जे सक्सेस आहे हा एवढाच मी नाही. म्हणजे सक्सेस म्हणजे जे सांगितलं जातं हे एक ॲव्हरेज आहे की ह्या वर्षी हे यश मिळवलं, पण त्याच्यामागे बरेचसे फेल्युअर्स पण आहेत. आणि जसं चिचोरे मूवीमध्ये एक डायलॉग आहे की आपण मुलांना सक्सेससाठी तयार करतो पण फेल्युअरसाठी करत नाही. तर मुलांना फेल्युअरसाठी तयार करणं हे देखील गरजेचं आहे. माझ्याबद्दल मी थोडक्यात सांगेन की माझं प्राथमिक शिक्षण छत्रपती संभाजी विद्यालय शिवनगर, त्याला रेटरे कारखाना म्हणतात, तिथे झालं. आणि 10वीपर्यंत मी तिथेच होतो. 4थीला मी स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा स्कॉलरशिपमध्ये मेरिटमध्ये येण्याचा मान मला मिळाला. पण त्यावेळेला मला माझ्याकडूनच काही अपेक्षा नव्हत्या, म्हणजे ते खूप अनपेक्षित होतं आणि विदाऊट बर्डन होतं, त्याच्यामुळे ते यश मिळालं. पण त्याच्यानंतर मी कधी पहिल्या 3मध्ये पण आलो नाही, म्हणजे माझा नंबर कायम 5च्या खालीच राहिला, कारण स्पोर्ट्समध्ये जास्त इंटरेस्टेड होता. स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेट आणि पोहणे. आणि त्याच्यानंतर मी 11वी 12वीला विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज इस्लामपूरमध्ये आलो. आणि खरं सांगायचं तर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजनी जास्त शिस्त लावली आम्हाला. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजल्यापासून पर्यंत जेवढा आम्ही शाळेतसुद्धा अभ्यास केला नसेल तेवढा मी ज्युनियर कॉलेजमध्ये केला. आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडला केलं. म्हणजे आपण 12वीच्या मार्काच्या धुंदीत असतो की आपल्याला 94-95% मार्क्स मिळाले, परंतु इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण महाराष्ट्रातले टॅलेंटेड लोक येतात
आणि मला वाटतं की मी थोडा बर्डनखाली असल्यामुळे फर्स्ट इयरला मी तेवढा कामगिरी करू शकलो नाही. म्हणजे इंजिनिअरिंग ग्राफिक्स नावाचा सब्जेक्ट असतो त्याच्यात फेल झालो. म्हणजे फेल्युअर हे लाईफमध्ये पहिल्यांदाच बघितलं. परंतु पॅरेंटचा सपोर्ट होता की हे फेल्युअर खूप टेम्पररी असतं, फेल्युअर कधीही परमनंट नसतं आणि त्याच्यातून पुढे जायला पाहिजे. आणि योगायोगाची गोष्ट अशी की मी जेव्हा माझ्या मास्टर्ससाठी MTechसाठी IIT बॉम्बेमध्ये गेलो तर ज्या सब्जेक्टमध्ये मी फेल झालेलो तोच सब्जेक्ट मला शिकवण्याची जबाबदारी मिळाली, आणि तो पण ग्रॅज्युएटच्या मुलांसाठी. मी इंजिनिअरिंग नंतर भारत फोर्ज नावाची कंपनी आहे मुंडवा पुणे येते, तिथे साधारणतः 1.5 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर मी गेट ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनिअरिंग केली आणि देशभरात त्यावेळेला माझा 85वा क्रमांक आला. त्याच्यानंतर मी IIT बॉम्बेमधून MTech केलं. MTech करत असताना थोडासा आपला कॉन्फिडन्स वाढतो की भारतभरातल्या टॅलेंटेड मुलांमध्ये आपण शिकतोय, आणि मला असं वाटलं की मी याच्या पुढे जाऊन काहीतरी MS किंवा MBA किंवा UPSC करावी. तर IITत असतानाच मी UPSC करायचं ठरवलं. पण IIT नंतर थोडं फायनान्शियल बॅकग्राऊंड व्यवस्थित व्हावं म्हणून मी 1 वर्ष जॉब पण केला बजाज ॲटो R&Dमध्ये. जेव्हा UPSCला मी तयारी चालू केली त्यावेळेला थोडासा आपला ओव्हर कॉन्फिडन्स असतो की मी इंजिनिअरिंग केलं आहे, IITमधून MTech केलं आहे, आत्तापर्यंत हुशार विद्यार्थी आहे, पण UPSCचं खरं स्वरूप समजायला 2 वर्ष लागतात. आणि UPSCमध्ये तुमची जी स्पर्धा आहे ती सर्व स्ट्रीम्समधल्या बेस्ट ऑफ टॅलेंट बरोबर आहे. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, फार्मसी, इंजिनिअरिंग, डॉक्टर्स आणि IITमधले ग्रॅज्युएट्स, एम्समधले डॉक्टर्स किंवा चांगल्या सिटीजमधले बेस्ट जे आर्ट्स, सायन्स, कॉमर्सचे स्टुडंट्स आहेत त्यांच्याबरोबर तुमचं कॉम्पिटिशन असतं आणि फेल्युअर येतंच. आणि फेल्युअरसाठी तुम्ही तयार व्हायला पाहिजे. म्हणजे मी जवळजवळ 3 वेळा या परीक्षेत फेलच झालो. आणि त्यावेळेला आमच्या आईवडिलांनी जो सपोर्ट केला की हे करायला पाहिजे, आणि त्यांनी कधी मला डिमोटिवेट नाही केलं. म्हणजे आमची परिस्थिती खूप काही अशी ग्रेट नव्हती की 3-4 वर्ष मी सलग करू शकेन, पण आईवडिलांचा सपोर्ट असल्यामुळेच त्या मी करू शकलो. आणि 2014 साली मी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये भारतभरात माझा 38वा रँक होता. आणि त्याच वर्षी मी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस ज्याच्यातून IAS, IPS, IRS हे विद्यार्थी सिलेक्ट होतात ती परीक्षा पास झालो. आणि मी सर्व्हिस निवडलेली होती इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस, म्हणजे भारतीय रक्षा संपदा सेवा, की जी आर्मी, इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्याबरोबर काम करते. आणि आत्तापर्यंतचा जो आता मी 10 वर्षापूर्वी सिलेक्ट झालो आहे, कामाच्या बाबतीत जे काय आपण लोकसेवेसाठी करतो ते लोक त्याचं मूल्यांकन करतील की वेदर आय डिलिवर्ड ॲज पर दी मॅन्डेट, तर ते लोक करतील. पण एक गोष्ट मी माझ्या बाबतीत फार प्रामाणिकपणे सांगू शकतो की कुणीही ऑनेस्टी, इंटिग्रिटी म्हणजे प्रामाणिकपणाबद्दल कुणी माझ्याबद्दल डाऊट नाही घेतला. म्हणजे ट्रान्सफर झाल्या माझी, आता मी जम्मू कॅन्टोन्मेंटमध्ये CEO आहे, साधारणतः माझ्या 9 ट्रान्सफर झाल्यात 10 वर्षात. पण त्याच्या पाठीमागे कारणं पण असतील, पण कुणी असं नाही म्हटलं की मी करप्ट आहे. प्रामाणिकपणा हा आईवडिलांनी शिकवलेला आहे, ते पण स्वतः शिक्षक आहेत, आणि तो एक गुण मी पुढे घेऊन जात आहे. कामाच्या बाबतीत थोडंसं उपरनीचे 19-20 होत राहील, पण आपली ऑनेस्टी, इंटिग्रिटी आणि सचोटी जी असते त्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज तुम्ही नाही करायला पाहिजे. ॲज अ पॅरेंट म्हणून तुमच्या पाल्यांना पण हे तुम्ही शिकवायला पाहिजे. हे माझ्या बाबतीत झालं. मी एक पॅरेंट आहे आणि मलाही वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या समोर मी थोडंफार काहीतरी पॅरेंट्सना म्हणून सांगावं आणि थोडंफार स्टुडंट्सना सांगावं. तर माझं सगळ्यात प्रामाणिक मत आहे की हे जे सोशल मीडिया नावाची गोष्ट आहे, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम, ह्याच्यापासून तुम्ही सर्वांनी लांब राहायला पाहिजे. की याचे लाँग टर्म इफेक्ट्स, आता मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलं आहे की याचे लाँग टर्म इफेक्ट्स आता ॲनालाइज करायला सुरुवात झालेली आहे. आणि जे मेंटल इश्यूज तयार होणार आहेत फक्त लहान मुलांच्यात नाही, मोठ्या मुलांच्यात सुद्धा. आणि त्याचा एक परिणाम तुम्हाला दृश्य दिसतोय की
ॲक्सिडेंटचं प्रमाण मोबाईल वापरताना किती होतं आहे हे एक झालं कारण. पण इथून पुढे अडल्ट ADHD किंवा मेंटल स्ट्रेस, ब्रेन फॉगिंग हे प्रकार खूप घडणार आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा मुलगा सोशल मीडियापासून दूर राहावा तर पालकांनी सोशल मीडियापासून दूर राहिलं पाहिजे. पालकच जर मुलांच्या समोर मोबाईल घेऊन बसत असतील तर मुलं अनुकरण तेच करतील आणि दुर्दैवाने मोबाईलचे अगदी 5% फायदे असतील, 90-95% तोटेच आहेत. तर याच्यापासून तुम्ही दूर राहायला पाहिजे. माझ्या मते कॅरेक्टर बिल्डिंग, मी आत्ता जो ऑनेस्टी इंटिग्रिटीचा उल्लेख केला तो मुलांच्या मध्ये यायला पाहिजे. आणि खूप काही मिळवायच्या आत त्याची काही फार पब्लिसिटी करायची गरज नाही. जेव्हा मिळवाल तेव्हा जग तुमची पब्लिसिटी करेलच. तर दुसरं आहे की न्यूजपेपर सगळ्यांनी वाचले पाहिजेत. माझी विनायक पाटील सरांना आणि मनीषा ताईंना पण एक विनंती राहील की न्यूजपेपर किंवा बुक रीडिंग तुम्ही शाळेमध्ये कंपल्सरी करा आहे. तर आणि आमच्या घरी आता माझी आईच लायब्ररीन असल्यामुळे आम्ही वर्षाकाठी जवळजवळ 20-30 पुस्तकं तर वाचायचोच. म्हणजे वाचनाची सवय तेव्हापासूनचीच आहे. आणि वाचाल तर वाचाल हे आपण प्रौढ शिक्षणाबाबत म्हणतो, पण आजकालच्या जगात शिकल्या सवरल्या लोकांनी चांगलं वाचण्याची गरज असणे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आजकाल मला वाटतं की हार्डवर्क, स्मार्ट वर्ककडे आपण खूप लक्ष देतो, पण हार्डवर्क एका जागी 3-4 तास बसण्याची कपॅसिटी ही तुमच्यात डेव्हलप झाली पाहिजे. UPSCमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 2 वर्षासाठी 15-16 तास अभ्यास दिवसातून करावा लागेल. जर आत्ता 3 तास बसण्याची कपॅसिटी नसेल तर हे पुढे जाऊन ती कपॅसिटी नाही डेव्हलप होणार आहे तुमच्यात. आणि पेशन्स राखायची सवय राखली पाहिजे. मी आजकाल आता बऱ्याच यंग मुलांशी, म्हणजे मी पण यंग आहे पण बऱ्याच यंग मुलांशी मी इंटरॅक्शन करतो, तर त्यांना ते पटकन पाहिजे असतं की मी आज क्लास लावला आणि मग मला 95% मिळतील. तर पेशन्स हा पालकांच्यामध्ये असला पाहिजे, मुलांच्यामध्ये पण असला पाहिजे. स्पोर्ट्स आणि एक्सरसाइज माझ्या मते राजाराम बापू अकॅडमीपेक्षा चांगलं कोणी सांगू शकणार नाही. दुसरं आहे की स्वतःशी ट्रू राहा, की कुणी बनायला जाऊ नका. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमचे पॅरेंट्स म्हणतील की बघ शेजारचा मुलगा असा करतोय, तालुक्यातला मुलगा असा करतोय, जिल्ह्यातला असा करतोय, पण डोंट ट्राय टू बी समवन. जग असं आहे की इथं सगळ्यांना जागा मिळते. आणि फक्त एक संस्कृत स्लोगन आहे की विद्या विनयन शोभते. तुम्ही तुमच्या आचरणामध्ये विनय असला तर तुमची कामं सोपी होत जातात. जगामध्ये ॲरोगंट, घमेंडी असणं हे तुमच्यासाठीच मारक आहे. त्यामुळं ह्या गोष्टींच्या फंदात जास्त पडू नका. यशाने ॲरोगंट होणं, जर एका यशाने माणूस बदलला तर ते यश नाही, ते काहीतरी समथिंग डिफरंट आहे. तर यशाने ॲरोगंट होऊ नका. जमिनीवर तुमचे पाय ठेवा. आणि पेशन्सच्या बाबतीत एक सुंदर उदाहरण आहे की आपण खूप वर्ष परिश्रम करतो, 10-20 वर्ष विनायक सरांनी, मनीषाताईंनी पण केले असतील, पण त्याचं फळ आपल्याला दिसत नाही. की आपल्याला वाटतं की आपण का करतोय. किंवा UPSCमध्ये पण आम्ही 4-5 वर्ष प्रिपरेशन करतो, पण हातात सांगण्यासारखं काहीच नसतं. तर एक चायनीज बांबूची गोष्ट अशी आहे, हे सांगून मी थांबेन, की चायनीज बांबू जेव्हा त्याचं खुंट लावलं जातं 4-5 वर्ष ते 1 इंचसुद्धा वाढत नाही, पण ते 5 वर्षानंतर रोज 20 फूट वाढतं. तर तुमचं सक्सेस हे असं असतं की ते खाली किती आहे माहिती नाही, पण ते एकदम दिसल्यानंतरच त्याचा खरा आनंद आहे. पुन्हा एकदा राजाराम बापू मिलिटरी स्कूल, विनायक सर, मनीषा मॅडम यांचा मी आभारी आहे की मला इथं बोलण्याची संधी मिळाली. आणि इथं येऊन मी खरं इनरीच झालो की एवढ्या मोठ्या लोकांच्यात मी इथं येऊन बसलो, एवढ्या पॅरेंट्ससमोर बोलायची संधी मिळाली. पुन्हा एकदा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir, to motivating us. Now, I would like to request our chief guest, Brigadier Mr. Sudhir Sawant, sir, to express thoughts. Please, sir. थँक्यू व्हेरी मच. आणि हे माझं शेवटचं भाषण आहे असं मी समजतो. आज इकडे म्हणजे मला यायला फार आनंद झाला. त्याचं कारण काय, या शाळेचे फाउंडर कोण आहे
तर आपले पाटील साहेब आणि त्यांची सुविध पत्नी, आणि हे कोण आहेत? हे स्पोर्ट्समॅन आहेत. दे हॅव गॉट नॅशनल अवॉर्ड्स. सगळीकडे त्यांनी आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपलं नाव कमवलेलं आहे. आणि फक्त त्यांचंच नाव होत नाही, या गावाचंही नाव होतं, या एरियाचंही नाव होतं, आता या शाळेचं नाव झालेलं आहे. आणि अशाच प्रकारे जे स्टुडंट असतात त्यांनी अथक प्रयत्न केला पाहिजे नाव कमवायला. कुठल्याही क्षेत्रात असू दे, यू विल डू वेल. आणि म्हणून मला एक अपेक्षा आहे या शाळेकडून, की या शाळेकडून कुणीतरी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवेल, गोल्ड मेडल मिळवेल, असं या शाळेकडून माझी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी अथक प्रयत्न सर्व स्टुडंट करतील अशी मला खात्री आहे, कारण त्यांचे गुरु आहेत तिकडे स्पोर्ट्समॅन. आता पाटील साहेब बॉक्सिंगमध्ये होते, अनेक स्पोर्ट्समध्ये खेळलेले आहेत. त्यांच्या पत्नी ह्या रनिंगमध्ये सुद्धा चांगल्या होत्या. आतासुद्धा त्या सराव करतातच आहे असं मी ऐकलं, म्हणून मी त्यांचं अभिनंदन आधी करतो. आणि दुसरं अभिनंदन करायचं शाळेचं, त्याचं कारण राजाराम बापूच्या नावाने ही शाळा आहे. ही फक्त शाळा नाही तर सैनिकी शाळा आहे, मिलिटरी शाळा आहे असं मी ऐकलेलं आहे. आणि म्हणून ह्या शाळेकडनं मला अपेक्षा आहे, कारण मी आता सर्व सैनिक शाळेचा अध्यक्ष आहे महाराष्ट्रातल्या. 38 सैनिक शाळेकडे मी जातो. माझी स्वतःची शाळा आहे आंबोलीला. आणि एकच अपेक्षा असते कुठल्याही सैनिकाची, कारण मी सैनिक होतो, म्हणून आमचे विद्यार्थीसुद्धा सैनिक बनावेत, ऑफिसर बनावेत आणि सियाचीन उरीसारख्या ठिकाणी नोकरी करावी. आणि हे फक्त मुलांनाच नाही तर मुलींनासुद्धा मी आवाहन करत आहे. तुम्हाला सर्वांना तारा राणी कोण आहे नाव माहिती आहे का? कुणाला नाव माहिती आहे? जरा जोरात बोला उठून. हा प्रश्न मी लोकसभेमध्ये माझ्या पहिल्या भाषणामध्ये विचारला होता की आपको तारा राणी पता है क्या? तर कुठल्याच खासदारांना माहीत नव्हतं, इवन महाराष्ट्राच्या खासदारांना माहीत नव्हतं. त्यावेळेला मी सांगितलं कोण तारा राणी आहे. 25 वर्षाची विधवा स्त्री तलवार घेऊन थेट औरंगजेबवर हल्ला करणारी मर्दानी आणि द मोस्ट पॉवरफुल मिलिटरी लीडर इन द वर्ल्ड. जगामध्ये तारा राणीसारखी योद्धा झाली नाही आहे महिलांमध्ये, आणि तिला विसरून गेलो आपण. हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी मागणी केली की तारा राणी जर इतक्या शूर होत्या, इतक्या लढवय्या होत्या, तर आजच्या मुली मिलिटरीमध्ये का नाही आहेत? आजच्या मुलींनी सुद्धा आर्मीमध्ये आलं पाहिजे. आणि पंतप्रधानांनी तिथे लगेच मान्य केलं मागणी आणि सांगितलं की पुढच्या वर्षीपासून सैन्यामध्ये मुली यायला सुरुवात होईल. आणि 92 पासून सैन्यामध्ये मुली यायला लागल्या. तर राजाराम बाबू मिलिटरी स्कूलच्या मुली जाणार आहेत की नाही सैन्यामध्ये हे मला माहीत नाही आहे. अजून कोण गेलंय का? अभिनंदन अभिनंदन. पण आता त्याहून पुढे ऑफिसर व्हायचं आहे आपल्याला, लीडर व्हायचं आहे. ऑफिसर म्हणजे काय? मिलिटरी स्कूलचा अर्थ काय आहे? आम्ही आता जेव्हा सिलेक्शनला गेलो तेव्हा मला माहिती पडलं की आम्हाला सिलेक्ट करताना, प्रश्न विचारताना आमचे परीक्षक फक्त तुम्ही कसे दिसता, कसे बोलता बघत नाहीत. ते बघतात की तुम्हाला 100 जवानांना घेऊन लढाईमध्ये जाण्याची तुमची कुवत आहे का, तुमची लीडरशिप क्वालिटी आहे का. आणि सर्वात मोठा जगात लीडर जो झाला आहे तो छत्रपती शिवाजी महाराज झाले आहेत. आणि ह्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून शिकून घ्यावं. नेतृत्व म्हणजे काय? आता इकडे सुद्धा एक बडिंग नेता आहे, निर्माण होणारा नेता आहे आपले प्रतीक पाटील साहेब. हे सुद्धा लीडर होतील अशी आमची अपेक्षा आहे.
आणि त्यांच्या वडिलांनी जितकं काम केलं त्याच्याहून दुप्पट काम ते या देशासाठी करतील अशी आमची अपेक्षा आहे. असेच लीडर इथे निर्माण झाले पाहिजे या शाळेतून. मला एक विषय सांगायचा आहे की आपण बरेच काही करतो, पण आपण मुख्य बाबीला विसरतो. मुख्य बाब काय आहे? अन्न आहे, अन्न. मी नैसर्गिक शेती सुरू केली सिंधुदुर्गात. आमच्या कृषी विज्ञान केंद्राला विरोध करत होते नैसर्गिक शेतीसाठी. मी पंतप्रधानाकडे गेलो आणि त्यांना म्हटलं ये नेचुरल फार्मिंग इस देश का मेन एग्रीकल्चर प्रैक्टिस होना चाहिए. आणि त्यांनी परीक्षक पाठवले बघायला. शिर्डीला मी 7 दिवसाचं शिबिर घेतलं होतं. 7,000 शेतकरी होते तिकडे आले. त्यांनी अभ्यास केला आणि मग त्यांनी जाहीर केलं बजेटमध्ये की या पुढल्या काळापासून नैसर्गिक शेती ही एक मुख्य शेती करण्याची भाग असेल. आणि यावर्षी महाराष्ट्र सरकारने नैसर्गिक शेती पंजाबराव देशमुख यांच्या नावाने कार्यक्रम सुरू केलेला आहे. माझं कृषी विज्ञान केंद्र ते काम करत आहे. आणि मला प्रतीक पाटलांना विनंती करायची आहे की या सांगली जिल्ह्यात सुद्धा अशाच प्रकारे नैसर्गिक शेती करावी. म्हणजे काय आहे नैसर्गिक? पॉयझनलेस फूड. आपण जे खतं घालतो अन्नामध्ये त्यातनं विष जातं अंगात आणि डायबिटीज, कॅन्सर वगैरे सगळे आजार होतात. आणि म्हणून आता नैसर्गिक शेतीला मोठी डिमांड आलेली आहे. ती सुद्धा या तुम्ही विद्यार्थ्यांनी जरूर त्याची अभ्यास करावा. आणि जरूर इथे शेतकऱ्यांची मुलं आहेत, या शेतकऱ्यांची मुलांनी नैसर्गिक शेतीसाठी पुढे जावं असं माझं आव्हान आहे. आणि आता युनायटेड नेशननी सुरू केलं आहे मिलेट्स, भरड धान्याचा विकास. ज्वारी, बाजरी, नाचणी हे सेवनाचे मुख्य कारण. आणि तसं आम्ही सिंधुदुर्गात सुरू केलं आहे. अन्नाचा एक प्रसार करतो. आरोग्य हे सगळ्यात मोठं असतं आनंदाला, आणि त्याच्यामध्ये अन्न हे नीट असलं पाहिजे. आणि म्हणून भरड धान्य, मिलेट्स याचा प्रसार व्हावा अशी आमची नेहमी गरज आहे आणि आम्ही ते करतो आहे. इथे सुद्धा ते व्हावं असं मला अपेक्षा आहे, माझी विनंती आहे. आता आपला बँड जो आहे एनसीसी उत्कृष्ट प्रकारे वाढलेला आहे हे मला दिसतं. कारण तुम्ही आता स्पर्धेला जाताय दिल्लीला, रिपब्लिक डे परेडला. मी एनसीसीत असताना माझी आशा होती की मी सुद्धा रिपब्लिक डेसाठी जाईन, पण ते घडलं नाही. तर आता माझ्या कॉलेजमधली मुलं जावी याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि तुमच्या शाळेचं अभिनंदन आहे की तुम्ही जाता आहे स्पर्धेसाठी. त्या निश्चितपणे तुमचा नंबर 1 येईल अशी मला खात्री आहे. ऑल द बेस्ट टू यू. विश यू ऑल द बेस्ट. आता तुम्ही बघता की इथे एवढी मोठमोठी लोक इथे आलेली आहेत. प्रतीक पाटील साहेब आहेत, ते आता तुमचा भाग बदलणार आहेत. मोठमोठ्या शेतीसाठी सुद्धा ते काम करतात असं मी ऐकलेलं आहे. त्याबरोबर आता आपले माने साहेब तुमच्या समोर येऊन गेले, बोलले. माने साहेबांचं करिअर एक अनोखी करिअर आहे. म्हणजे आर्मीमध्ये नाही आहेत, पण आर्मीशी बरोबर काम करत आहेत की प्रत्येक कंटोनमेंट जिथे जिथे सैनिक राहतात तिथे तिथे त्यांचं सुविधा करण्याचं काम त्यांचं आहे. आणि मला वाटतं IAS वगैरे या कॅटेगरीचं त्यांनी परीक्षा पास करून माने सर आता मिलिटरी एस्टेटमध्ये काम करत आहेत. त्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो. त्याचबरोबर आपले गायकवाड साहेब शिक्षणाचे गुरु आहे, म्हणजे तुमचेच गुरु आहेत. त्यांनी आता तुमच्या जिल्ह्यामध्ये एक सैनिक स्कूल आहे तासगावला, त्याला इन्स्पेक्शन करायला मी आलो होतो. या सैनिक स्कूलसुद्धा परिवर्तन एक सरकारने करावं आणि सरकारी कार्यक्रमात घ्यावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी आम्ही काम करू. पाटील साहेब, दुसरे आपले इंडस्ट्रियलिस्ट आहेत हे गायकवाड साहेब आपले न्यू बॉम्बेला, आणि
मी काय म्हणतो, करिअर आपल्या समोर आहे, करिअर ह्यापैकी काहीतरी तुम्हाला घ्यावं लागेलच. हे घेत असताना देशाचा विचार आपण करायलाच पाहिजे. आणि मुलींना माझी विनंती आहे, त्यांनी निगेटिव्ह हे विचार करू नये. तुमच्यामध्ये भरपूर ताकद आहे, तुम्ही अधिकारी होऊ शकता, तुम्ही देशासाठी लढू शकता, तुम्ही ताराराणी बनू शकता. आता मी ते एक विषय घेतला. आता मी एक नाट्य थिएटर चालवतो मुंबईला, शिवाजी मंदिर, आणि नाटकाचे मी क्लासेससुद्धा ट्रेनिंगसुद्धा सुरू केलेली आहे. या शाळेतसुद्धा नाटकाची ट्रेनिंग सुरू करावी असे मी पाटील साहेबांना विनंती केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आमच्याकडे ॲक्टर वगैरे असतात, त्याचप्रमाणे इथल्या मुलांनाही कला कौशल्य हे आपल्या शरीरात निर्माण करायला लागतं. आणि आत्ताच निर्माण केलं नाही तर ते कधी होणार नाही. आणि आता बरोबर टाईम आहे, तुम्ही सर्वांनी NDAसाठी परीक्षा द्यावी. त्याच्या ट्रेनिंगचा जे काही विषय असेल, आमची संघटना सैनिक फेडरेशन हे आपल्याला पूर्ण मदत करेल. माझे 2 मित्र इथे आहेत, विजय पाटील, हे तुमच्या शाळेबरोबर कनेक्टेड आहेत. आणि आपले निंबाळकर साहेब आमच्या सैनिक फेडरेशन ते जनरल सेक्रेटरी आहेत. ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सैनिक या शाळेला मदत करतील, भाग घेतील, स्पोर्ट्समन निर्माण करायला मदत करतील. आणि इथे सैनिकी शाळाचं नाव दिलेलं आहे, त्यात सैनिकी शिस्त कशी लागेल त्याकडे सुद्धा आता पाटील साहेब वगैरे बघतातच आहे. आम्ही काम करू, या शाळेला आम्ही ॲक्टिव्हली काम करू, त्याला मदत करायचा प्रयत्न करू. आणि या शाळेला आज मी अनाऊन्स करतो की जे सैनिकी शिस्तीने काम करतील अशा 10 विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप आमच्या शिवाजी मंदिरतर्फे देण्याचा आज अनाऊन्स करतो. धन्यवाद. मला फार आनंद झाला आपल्याकडे येऊन, आपली शाळा बघून. राजाराम बापूच्या नावाने ही शाळा आहे हे बघून, आणि त्याचं नाव तुम्ही निर्माण करेल देशामध्ये, जगामध्ये. आता ऑलिम्पिकचं मेडल घेऊन असं मी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय भारत. Thank you, sir, for your valuable guidance. Now, I would like to request Secretary Ms. Manishatai Patil, ma'am, to continue the further program. Please, ma'am. थँक्यू सर. अतिशय मोलाचं मार्गदर्शन सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. सर्वच मान्यवरांना मी 2 मिनटं या ठिकाणी समोर बोलवते. अगदी छोटासा सत्कार समारंभ मगाशी थांबवलेला होता, तो आपण या ठिकाणी घेतोय. आणि 1-2 सत्कार समारंभ या ठिकाणी राहिलेले आहेत. आदरणीय मान्य श्री समाधान निकम, माजी सैनिक उद्योजक, अध्यक्ष उद्योग विभाग, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य, यांनी या ठिकाणी यावं अशी मी विनंती करते आणि हा सत्कार स्वीकारावा. आदरणीय श्री समाधान निकम, माजी सैनिक उद्योजक, अध्यक्ष उद्योग विभाग, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य. मॅडम, मान्य श्री समाधान निकम, माजी सैनिक उद्योजक, अध्यक्ष उद्योग विभाग, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य. आणि यानंतर हापसिंगे सैनिक भावसे नवीन आराखडा निर्माण करण्यासाठी अग्रेसर आहेत. आदरणीय हापसिंगे सैनिक भावासे नवीन आराखडा निर्माण करण्यासाठी अग्रेसर हापसिंगे सर. जोरात टाळ्या वाजवायच्या सगळ्यांसाठी. यानंतर जी कल्चरल टीम आहे त्या कल्चरल टीमचा थोडक्यात सत्कार करतोय, त्यांनी या ठिकाणी पटपट यायचं आहे. दीपक हिंदूराव सुतार, सगळे एकदम उभारतील आणि सगळ्यांनी एकदम ट्रॉफी हातात घेऊन कॉमन या ठिकाणी फोटो काढला जाईल, कारण कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. दीपक हिंदूराव सुतार सर प्लीज. दीपक हिंदूराव सुतार सर या ठिकाणी यायचं आहे. आशिष भिकू कांबळे, श्रेयश प्रकाश पवार. दीपक हिंदूराव सुतार सर. दीपक हिंदूराव सुतार सर अतिशय हार्डवर्क करणारे आमचे या कलेचे कलाकार आहेत. जोरात टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी, या गॅदरिंगसाठी परिश्रम केलेले हे सगळे शिक्षक. यानंतर जे भव्य दिव्य डान्स बघणार आहात ते आशिष भिकू कांबळे डान्स टीचर आणि श्रेयश प्रकाश पवार डान्स टीचर, या दोघांचाही सत्कार या ठिकाणी एकदम होतोय. त्या दोघांनाही जावं असं मी विनंती करते. जरा सत्कार आपल्याला वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण घेतोय.
कारण हे जे काम केलेले पडद्यामागचे कलाकार आहेत त्यांचा सत्कार घेणं फार फार महत्त्वाचं आहे. आशिष भिकू कांबळे, डान्स टीचर, श्रेयश प्रकाश पवार, खरोखर अतिशय उत्कृष्ट असे डान्स त्यांनी बसवलेले आहेत, डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं. सुमित अय्यर सरांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन त्यांचे शिष्य आहेत. महादेव गिरप्पा मेहते, गजानन दगडू कांडर, माया तानाजी पाटील या ठिकाणी यायचे आहेत. मिलिटरी इन्स्ट्रक्टर आदरणीय महादेव गिरप्पा मेहते ANO आणि गजानन दगडू कांडर, अन्नपूर्णेची माया हॉस्टेलला या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना अन्न पुरवतात ते. चला मॅडम माहिती जावा. माया तानाजी पाटील, करा मॅडम इथं बघा ना पटकन जरा टॉप्या चेंज करायला लागल्यात मुली. माया तानाजी पाटील, HOD मेस विभाग, स्वच्छता विभाग, या सगळ्यांचं परिश्रम अहोरात्र या ठिकाणी होत असते. अलका अशोक करे, प्रिन्सिपल ज्युनियर कॉलेज, जोरात टाळ्या वाजवायच्या. आदरणीय अलका अशोक करे, अलका अशोक करे, प्रिन्सिपल ज्युनियर कॉलेज इस्लामपूर. प्लीज थोडंसं गडबड करू नका, वेळेअभावी कार्यक्रम या ठिकाणी असा वेंधळा करू नका प्लीज. यानंतर आशाराणी गणपती खोत, आशाराणी गणपती खोत कल्चरल डिपार्टमेंटचं पूर्ण अँकरिंग असेल, वर्षभराचं मुलांचं अँकरिंग असेल तर मॅडमच्या या कलेशिवाय या ठिकाणी शोभा नाही. आशाराणी गणपती खोत, जोरात टाळ्या वाजवायचे. आणि यानंतर RBPचे या सर्व शिक्षकांना घेऊन काम करणारे HOD RBPचे सारथी आदरणीय अशोक दत्तू करे, बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. खरोखर लहान वयामध्ये या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी सर करत असतात आपल्या या विद्यार्थ्यांना घेऊन. त्याला जोरात टाळ्या वाजवायचे, तुमच्याच विद्यार्थ्यांचे गुरु आहेत. त्यानंतर बेस्ट नॉन टीचिंग स्टाफ मधील आपण बेस्ट नॉन टीचिंग स्टाफ मधील बेस्ट अवॉर्ड देते. त्यामध्ये राहील रमजान मुल्ला, जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. बेस्ट नॉन टीचिंग स्टाफचा त्याला या ठिकाणी अवॉर्ड मिळालेला आहे, राहील रमजान मुल्ला. त्यानंतर बेस्ट स्पोर्ट्स टीचर म्हणून यावर्षी दिनकर धर्मा वसावे यांची निवड केलेली आहे. बेस्ट स्पोर्ट्स टीचर दिनकर धर्मा वसावे, हॉस्टेल विद्यार्थ्यांना अतिशय मायेनं सांभाळणारे आणि ॲथलेटिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी घडवणारे, धनु सरांच्या मार्गदर्शनाखाली असणारे आदरणीय दिनकर धर्मा वसावे सर. आणि यावर्षीचा बेस्ट शिक्षक पुरस्कार मी जाहीर करतोय. 2024-25चा बेस्ट शिक्षक आदरणीय स्वप्नाली सचिन माने आणि सारिका आनंदराव थोरात. जोरात टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. आदरणीय स्वप्नाली पाटील आणि सारिका पाटील दोघींनीही जायचंय. दोघी बेस्ट टीचर या ठिकाणी आहेत. दोघींचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होते. शेवटचा बक्षीस समारंभ या ठिकाणी होते. बेस्ट हॉस्टेल बॉय झाले ना मॅडम? ठीक आहे, ओके. अतिशय गुणी आणि सुसंस्कृत अशा या ठिकाणी सगळा स्टाफ असतो. धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की पुढील कार्यक्रमासाठी आपण स्थानापन्न व्हावं पुढं. थँक्यू व्हेरी मच. प्रथम सत्रामध्ये मी